नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पाईपलाईनच्या खड्ड्यात अडकला ट्रक, मार्कंडीत वाहतुकीचा खोळंबा, पक्का भराव करून डांबरीकरण करण्याची मागणी. रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण तीव्र, महिला आंदोलकांची प्रकृती चिंताजनक, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार. सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळातून क्षणाची मोठी बातमी समोर, संदेश पारकरांच्या पक्षप्रवेशाची चर्चा, सरनाईकांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ. आणि जुईली दळवींचा अर्ज माघारी घेतल्यानंतर दळवींची भावनिक पोस्ट, कोकणवासियांसाठी भावनिक संदेश. पाहुयात सविस्तर वृत्त. चिपळूण शहरातील मार्कंडी परिसरात आज सकाळी वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याची घटना घडली. युनायटेड इंग्लिश स्कूल समोरील कराड रोडवर पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन डायव्हर्ट करण्याचं काम सुरू होतं. या कामासाठी रस्ता खोदण्यात आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर खड्डा बुजवण्यात आला असला तरी योग्य प्रकारे मजबूतीकरण न झाल्याने आज एका अवजड ट्रकचे चाक थेट या भरावात रुतले. भुसभुशीत माती आणि अपुरा भराव यामुळे ट्रक अडकल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. विशेषतः सकाळच्या गर्दीच्या वेळी या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. स्थानिक नागरिकांनी आणि वाहन चालकांनी संबंधित यंत्रणांवर नाराजी व्यक्त करत ट्रक तातडीने बाहेर काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली आहे. तसेच पाईपलाईनच्या कामानंतर केवळ माती टाकून खड्डा बुजवण्याऐवजी पक्का भराव करून तातडीने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी जोर धरते. दरम्यान पावसाळा तोंडावर असताना अशा प्रकारच्या अपुऱ्या दुरुस्तीमुळे भविष्यात आणखी अपघात किंवा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कामथे येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर कांचन मदार असे या महिला डॉक्टरांचे नाव असून विशिष्ट प्रकारच्या औषधांच्या गोळ्या देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका प्रकरणात संबंधित व्यक्तीकडून औषधे उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर कांचन मदार यांनी 4,500 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. काल सायंकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर कांचन मदार या तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारत असताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतलं. या कारवाईमुळे शासकीय रुग्णालयासह संपूर्ण आरोग्य विभागात मोठी खळबळ माजली आहे. घटनेनंतर संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लाच मागण्यामागील कारणे तसेच या प्रकरणातील इतर बाबींचा सखोल तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येतोय. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरच लाच स्वीकारताना पकडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचा रोजगाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पूर्वीच्या IPCL आणि सध्याच्या रिलायन्स नागोठणे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या मागणीसाठी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आता तीव्र स्वरूप प्राप्त झालंय. उपोषणात सहभागी असलेल्या एका महिला आंदोलकाची प्रकृती खालावल्याने या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोठणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात 324 प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची प्रमुख मागणी करण्यात येते. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक होऊन आदेश देण्यात आले होते. उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीतही चर्चा झाली होती, मात्र अद्याप त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. 2 जूनपासून सुरू असलेल्या या बेमुदत आमरण उपोषणादरम्यान प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापकाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. रखरखत्या उन्हात सुरू असलेल्या आंदोलनामुळे संतापाची भावना वाढत आहे. दरम्यान न्याय मिळेपर्यंत आणि कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार संस्थेचे अध्यक्ष गंगाराम मिणमिणे आणि प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे. आता या प्रश्नावर प्रशासन आणि रिलायन्स व्यवस्थापन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. गेली कित्येक वर्ष म्हणजे तब्बल 5 वर्ष हा संघर्ष सुरू आहे. या संघर्षामध्ये प्रत्येक वेळी भूमिपुत्रांची न्यायाला पूर्णपणे गवसणी घातल्यानंतर सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न रिलायन्स व्यवस्थापनचे अधिकारी आणि कुठेतरी मला असं वाटतं की प्रशासनाचे अधिकारी सुद्धा करत आहेत. कारण माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य
यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये 24 जून 2025 रोजी ज्या निर्णयाला 324 लोकांना कंपनीत कामाला घेण्यासाठी जे काय आदेश देण्यात आले त्या आदेशांचा कुठेतरी प्रशासनसुद्धा पालन करताना दिसलं नाही आणि रिलायन्स व्यवस्थापनसुद्धा कुठेतरी पालन करताना दिसले नाही। त्यानंतर पुन्हा एकदा आझाद मैदान मुंबई येथे तब्बल 4 महिने 10 दिवस उपोषण चालला। उपोषणाच्या अंती उद्योग मंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे उदय सामंत साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये स्वतः रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले साहेब होते, दुसरे म्हणजे आमचे अलिबागचे आमदार महेंद्र दलवी साहेब होते, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे साहेब होते, 4 जिल्हा परिषदचे सदस्य उपस्थित होते। उपस्थितांमध्ये अजून रिलायन्सचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा होते। इवाना रिलायन्सचे सीओ वंतारा ग्रुपचे काय सीओ आहेत ते सीओ सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते। भूमिपुत्रांचे पूर्ण सर्व कमिटी उपस्थित होती। एवढे मोठ्या संख्येच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा एक चांगला निर्णय झाला होता की पुन्हा एकदा या लोकांचा पूर्ण कामावर रुजू करून घ्या। तरीसुद्धा कुठेशी तरी कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत आणि कंपनी व्यवस्थापन जी ठेकेदारी आहे ती ठेकेदारी आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत। नागोठणे रिलायन्स कंपनीने 324 प्रकल्प असताना नोकरी देण्यासाठी दिनांक 2 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी रायगड अलिबाग येथे 4 प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण चालू केलेलं आहे। आजचा दुसरा दिवस आहे। 4 आमरण उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळलेली असताना देखील रायगडचे जिल्हाधिकारी, प्रांत पेन, प्रांत तहसीलदार, नागोठणे रिलायन्स कंपनीची मॅनेजमेंट फिरकून देखील बघितलेलं नाही। एकंदरीत टालाटाल यामध्ये दिनांक 24 जून 2025 रोजी मुख्य सचिव सौमिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली 324 प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे निकाल दिले होते, परंतु रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावले साहेब यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही। एकंदरीत टालाटाल आम्ही 24 जून 2025 रोजी माननीय सुजाता मॅडम मंत्रालय मुंबई येथे मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये असे आदेश दिले 324 प्रकल्पग्रस्त कायमस्वरूपी नोकरीत घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी रायगड यांना देऊन असताना तिथे जवळजवळ आम्हाला चालढकल करत असल्यामुळे आम्ही 2 जून 2026 रोजी प्रकल्पग्रस्तांचा आमरण उपोषण घेण्यात आलेलं आहे, परंतु त्याच्यावर जिल्हाधिकारी आमच्या आणि प्रांत लक्ष टाकत नाही आणि अजून फिरकले सुद्धा आलेत नाही। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांवरून नवीन वाद निर्माण झाला आहे। 5 आणि 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव गॅस, स्टोव्ह आणि इतर ज्वालाग्रही साधनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे। मात्र या निर्णयाविरोधात रायगड परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। याच पार्श्वभूमीवर स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांनी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे यांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केली। या निर्बंधांमुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करत प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मात्र प्रशासनाने हा निर्णय केवळ शिवभक्त आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतल्याचे स्पष्ट करत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले। बैठकीदरम्यान व्यावसायिकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली। मात्र कोणाच्याही दबावाखाली स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय किंवा अनावश्यक बंधने लादण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात एकजुटीने संघर्ष करण्यात येईल असा इशारा रायगड परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांनी दिला आहे। वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून या मुद्द्यावरून पुढील काही दिवस आता भूमिका काय घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा विषय आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे। जी स्थानिक मंडळी आहे ती एक उदरनिर्वाहासाठी तिथे त्या ठिकाणी जी पिठला भाकरी असेल किंवा चहाचा व्यवसाय असेल किंवा वडापावचा व्यवसाय असेल हे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात, परंतु शासनाच्या आड लपून कोणीतरी जर यांना दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल, स्थानिकांवरती काय कोणत्या तरी पद्धतीने जर अन्याय होत असेल तर आम्ही स्थानिक म्हणून त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू आणि येणाऱ्या काळामध्ये जर त्यांच्यावरती त्यांच्या व्यवसायावरती जर का दागाफटका जर कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर मी आपल्या माध्यमातून त्यांना एक सांगू इच्छितो की आम्ही संपूर्ण सातवाडीतील लोक, स्थानिक ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून येणाऱ्या काळामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। वापरू नये
आज जर ज्वलनशील वस्तू वापरली नाहीये तर आम्ही स्वयंपाक कशावरती करणार, लोकांची सेवा कशी पुरवणार आम्ही. आणि खरंच आम्हाला एक आता खंत अशी वाटते की एवढ्या वर्षांनी पिढ्या जर रायगडाची सेवा जर प्रामाणिकपणे करत असू आणि जर त्या सेवा करत असताना सुद्धा जर आम्हाला शासन किंवा त्यांच्या मार्फत अन्यथा कोण शासनाच्या अधिकाऱ्यांना जर या नोटीसी काढायला लावत असेल तर खरंच आम्ही या गोष्टीचा धिक्कार करतो. आणि असा जर आमच्यावरती अन्याय होत असेल तर आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आज आमच्या पूर्वजांनी रायगडासाठी आमचं खूप मोठं योगदान आहे आणि ते जर योगदान आमचं जर हे जर नाकारत असेल कोणत्याही प्रकारचं जर अधिकाऱ्यांच्या मार्फत जर आमच्यावर दबाव टाकत असतील तर हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. रायगडावरती आमचे स्थानिक जे छोटे मोठे व्यवसाय करतात, इतरही दिवशी कोणत्याही प्रकारचा मोठा व्यवसाय त्यांचा नसतो. हे उत्सवाच्या कालावधीमध्येच त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रमाणात असतो आणि इतर वेळेला ही संघटना सगळी रायगडाची स्वच्छता पण 15 दिवसातून एकदा करते. आणि अशा वेळेला उत्सवाच्याच वेळेला जर ह्यांच्यावरती बंदी येणार असेल, आमच्यावरती बंदी येणार असेल चूल आणि गॅस पेटवण्यासाठी, तर ते खूप अन्यायकारक आहे. आणि त्याच्यामुळं जी बंदी आहे ती त्वरित शासनाने उठवावी आणि रायगडावर जे छोटे मोठे व्यवसाय आम्ही संपूर्ण सुरक्षेची काळजी घेऊन ते व्यवसाय आम्ही करत आहोत, यापूर्वीही केलेले आहेत आणि आत्ताही करत आहोत, तरी आम्हाला त्याची बंदी उठवावी ही विनंती. रत्नागिरी जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता पदाची जबाबदारी सुधाकर जाधव यांनी स्वीकारली आहे. 1 जून रोजी त्यांनी पदभार स्वीकारला असून सेवानिवृत्त झालेले अधीक्षक अभियंता सुनील कुमार माने यांच्या जागी त्यांची पदोन्नतीद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सुधाकर जाधव यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील वीज यंत्रणा अधिक सक्षम करण्यासोबतच ग्राहकांना दर्जेदार, जलद आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा मानस व्यक्त केला. सन 1997 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य वीज मंडळात सहाय्यक अभियंता म्हणून सेवेला सुरुवात केलेल्या जाधव यांनी रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर आणि लातूर येथे विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. वीज क्षेत्रात तब्बल 29 वर्षांचा अनुभव असलेल्या जाधव यांनी ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर येथे कार्यकारी अभियंता म्हणून काम करताना ग्राहकांच्या तक्रारींचे पारदर्शक, निष्पक्ष आणि वेळेवर निवारण करण्यासाठी विशेष कामगिरी बजावली आहे. त्यांच्या ग्राहकाभिमुख दृष्टिकोनामुळे आणि प्रशासकीय कौशल्यामुळे महावितरणाच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता आणि विश्वासार्हता निर्माण झाली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील वीज सेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त होती आहे. सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत असून कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर हे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना वेग आलाय. राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान संदेश पारकर हे त्यांच्या सोबत सातत्याने दिसून आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. विशेष म्हणजे या चर्चांवर स्वतः प्रताप सरनाईक यांनीही भाष्य केलंय. पत्रकारांशी संवाद साधताना सरनाईक यांनी संदेश पारकर हे आपले अत्यंत जवळचे मित्र असल्याचं सांगितलंय. तसेच संदेश पारकर सध्या मनाने आमच्यासोबतच आहेत असं सूचक वक्तव्य करत त्यांनी राजकीय चर्चांना आणखी खतपाणी घातलं आहे. त्यामुळे संदेश पारकर लवकरच अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कणकवलीच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान असलेल्या पारकर यांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणांवर देखील परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्यानंतर सिंधुदुर्गातील राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून संदेश पारकर यांची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझ्या बाजूला संदेश पारकर आहेत, ते माझे फार जवळचे मित्र आहेत आणि आज नाहीत बघा, एका बाजूला राजन तेली आहे, दुसऱ्या बाजूला संदेश पारकर आहे, मध्ये प्रताप सरनाईक आहे आणि आमच्यावर एकनाथ शिंदे साहेब आहे. त्यामुळे जो रामाचा धनुष्यबाण आहे आणि शिवधनुष्य घेऊनच त्यांनी राजकीय आपल्या याला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ते जरी मनानं आमच्या सोबत असते तरी तणानं नसते तरी निश्चितपणे भविष्यामध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतला जाईल आणि एकनाथ शिंदे साहेब तो निर्णय घेत असतात. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली असून आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली जुईकर दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला.
माझ्या तमाम कोकणवासियांना माझा सप्रेम नमस्कार अशा शब्दात सुरू झालेल्या पोस्टमध्ये दळवी यांनी गेल्या काही दिवसातील संघर्ष हा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून कोकणच्या विकासासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी असल्याचं नमूद केलंय. आपल्या राजकीय प्रवासातील अनेक चढउतारांचा उल्लेख करत त्यांनी काही सूचक विधानांमधून पक्षातील काही नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केल्याचं दिसून येत आहे. कोकणातील काही नेत्यांनी आपला आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख करताना जनतेचे प्रेम, कार्यकर्त्यांची साथ आणि वरिष्ठांबद्दलचा आदर यामुळे आपण खंबीरपणे उभे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राजकारणात विजय, पराजय आणि संघर्ष हे सुरूच राहतात, मात्र जनतेचा विश्वास सर्वात मोठी ताकद असल्याचं त्यांनी म्हटलंय. आजचा दिवस कोकणवासियांचा नसला तरी उद्याचा सूर्योदय नक्कीच कोकणवासियांचा असेल या भावनिक संदेशासह त्यांनी आपल्या पोस्टची सांगता केली. दरम्यान महेंद्र दळवी यांच्या पोस्टची राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. असं की पक्षशिस्त पाळणारा मी कार्यकर्ता आहे. आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेबांनी आदेश दिल्यानंतर त्याचं आदेशाचं पालन करणं हे माझं काम निश्चित आहे. आणि म्हणून उद्भवलेल्या महाराष्ट्राच्या परिस्थितीला अनुसरून साहेबांचा आदेश पाळून मी आज माझ्या करण्याचा फॉर्म आज मी पाठी घेतला आहे. आणि करताना मी एक भावनिक पोस्ट केली आहे, कारण शेवटी एका मुलीचा मी बाप आहे आणि तिची उमेदवारी अपक्ष भरत असताना माझ्या समस्त कार्यकर्त्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं होतं. कारण एकंदर कोकणाची राजकीय उद्भवलेली परिस्थिती बघताना ही सीट शिवसेना वाटायला पाहिजे होती, परंतु महायुतीचा धर्म पाळून जे वरच्या स्तरावरती तिन्ही नेत्यांमध्ये ठरलं त्याचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून ही सीट राष्ट्रवादीच्या वाटेला गेली आणि त्या भावनेतनं मी ती आज पोस्ट दिलेली आहे फॉर्म पाठी घेताना. एवढं निश्चित. म्हणजे तटकरेंचं अनिकेत तटकरे आता फॉर्म भरलेला आहे, त्यांना तुम्ही मदत करणार का? नाही, असं आहे की आता मी ज्या पोस्टमधून जी माझी भावना व्यक्त केली 4 तारखेनंतर मी माझ्या समस्त प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक निश्चित घेईन आणि दिलेल्या साहेबांचा आदेश जो आहे त्या आदेशाचं पालन करण्यासाठी त्यांची चर्चा करेन. त्याच्यामध्ये जे सत्य बाहेर येईल किंवा जे सांगतील त्याप्रमाणे साहेबांच्या आदेशाप्रमाणे पुढचा प्रवास मी नक्की करेन. तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये असं म्हटलं की राजकीय प्रवासामध्ये एक प्रवास तुम्ही संपवलाय, दुसऱ्या प्रवासाचा अंत करणार होतो, यामध्ये नेमकं काय घडलं? असं आहे की मी जेव्हा समाजकारण राजकारणामध्ये आलो तेव्हा शेतकरी कामगार पक्षासारखा बलाढ्य पक्ष या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये होता आणि मग त्यांचा उपद्रव खूप वाढला होता की अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता. आणि म्हणून मी समाजकारण राजकीय येत असताना त्यांच्याबरोबर अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलो खऱ्या अर्थाने आणि लोकांचं समर्थन मिळालं. आणि ह्या स्वायत्त निवडणुकीमध्ये त्या पक्षाची एकही सीट मी येऊ दिली नाही आहे आणि मग त्या पक्षाचा अंत केला असं मी नक्की बोललो. तसंच आज रायगड जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा त्रास राष्ट्रवादीच्या माध्यमातून तटकरे साहेबांकडून आम्हाला नेहमीच झाला. त्याने देखील 4 वेळा आम्हाला फसवलेलं आहे. आम्ही त्यांचं प्रामाणिक करून फसवलं आहे. मग 2 जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्षपदी असेल, झालेल्या विधानसभा निवडणुकीत असेल आणि आत्ता विधान परिषद असेल, या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना मला असं भावनिकतेने वाटलं की यदाकदाची ही लढाई लढलो असतो तिथं मी जिंकून आलो असतो. याचा अर्थ असा आहे की त्याचाही अंत झाला असता. हा त्याची मागची माझी पार्श्वभूमी. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि आत्मा प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणारी खरीप हंगाम शेतकरी मोहीम तसेच खेती बचाव अभियान तळा तालुक्यातील हनुमान नगर येथे उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामान बदल आणि पीक व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्र रोहा येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर जीवन आरेकर यांनी शेतकऱ्यांना मृदा परीक्षणाचे महत्त्व, खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय शेतीचे फायदे तसेच बदलत्या हवामानात परिस्थितीत शेती टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात कृषी विभागामार्फत अल निनो जागरूकता मोहिमेअंतर्गत विशेष जनजागृती करण्यात आली. अल निनोमुळे पावसाचे अनियमित वितरण, काही भागात पर्जन्यमानता घट आणि पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या संभाव्य परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य वेळेत पेरणी करणे, कमी कालावधीच्या वाणांची निवड करणे, जलसंधारण उपाययोजना राबवणे, मल्चिंग आणि सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे तसेच कीड व रोग व्यवस्थापनासाठी नियमित पीक निरीक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले. या मार्गदर्शनामुळे आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती मिळाली असून अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अर्क तयार करण्यासाठी त्यामध्ये शेण टाकत आहे. 2 किलो शेण लागेल आपल्याला.
तर दुसरा टाकणार 10 आपल्याला त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचंय. नंतर आपण दशप्रकारामध्ये पानं थोडीशी आपण घेतली टाकत. त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, कडुलिंब किलो आपल्याला कडूचा पाला लागेल. हे सगळे विविध 10 पानं आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहेत. त्याच्यात आपण शेण आणि गोमूत्र या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. आणि आता हे मिश्रण जे आहे हे आपण सावलीमध्ये 30 दिवस ठेवणार आहोत. त्याच्यावर गोलपाट टाकून ठेवणार आहोत आपण. आणि दिवसातून 2 ते 3 वेळा आपण ते हलवणार आहोत, जेणेकरून खाली बसलेला गाळ आहे तो वरती येऊन व्यवस्थित मिश्रण त्याचं तयार व्हावं. आणि त्यानंतर 30 दिवसानंतर जे तयार होईल त्याला आपण काय म्हणतो, दशपर्णी अर्क. तळा शहरातील राणेची वाडी येथील तरुणांनी पर्यावरण संवर्धनाचा आदर्शवत संदेश देत संगम नदी स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली. राणेची वाडी ते खैराट परिसरातील नदीपात्रातील कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांकडून तरुणांचे कौतुक केले जात आहे. या मोहिमेची सुरुवात ध्रुव राऊत या युवकाने सोशल मीडियावर केलेल्या एका आव्हानातून झाली. नदी स्वच्छतेची गरज अधोरेखित करणारी त्याची रील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि त्याला अनेक युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या तरुणांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. नदीपात्राचा उपयोग गौरी गणपती विसर्जनासाठी, कपडे धुण्यासाठी तसेच जनावरांच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र काही नागरिकांकडून नदीत कचरा टाकला जात असल्याने नदी दूषित होत होती. ही बाब लक्षात घेऊन युवकांनी पुढाकार घेत विविध प्रकारचा प्लास्टिक आणि इतर कचरा संकलित करून नदीपात्र स्वच्छ केले. यावेळी युवकांनी नागरिकांना नदी, तलाव आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन केले. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावातील तरुणांनी आपल्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनासाठी पुढे यावं असा प्रेरणादायी संदेशही यावेळी देण्यात आला. पर्यावरण रक्षणासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही मान्यवरांमध्ये तब्बल 4 तास विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे या भेटीकडे राजकीय आणि सामाजिक तसेच आध्यात्मिक क्षेत्राचे विशेष लक्ष लागले होते. भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी तसेच धर्माधिकारी कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला. समाजसेवा, अध्यात्म, जनकल्याण आणि विविध सामाजिक उपक्रमांबाबत यावेळी विचारांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक परिवर्तनासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत देखील चर्चा झाल्याचे सांगितले जाते. भेटीच्या शेवटी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर समाधान आणि उत्साहाच्या वातावरणात ते मुंबईकडे रवाना झाले. या भेटीमुळे समाजात सकारात्मक संदेश गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यावेळी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, अलिबाग मुरुड रोहा विधानसभा संघटिका तनुजा मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भेटीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.